नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 मार्च 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर मित्रांनो, आज या ठिकाणी ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, नक्षलवादी चळवळ, हापूस आंबा, नागरिकत्व सुधारणा कायदा ज्याला की आपण CAA असं म्हणतो आणि जेनेरिक औषध या संदर्भात ज्या काही न्यूज आपल्याकडे महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजचे आपले प्रश्न आणि न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी पाहूया। या ठिकाणी मित्रांनो, आजची जी पहिली न्यूज आहे ती सर्वोच्च न्यायालयासंदर्भात आहे। सरळ न्यूज पाहूया। मतदारांची चेष्टा नव्हे काय अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निवडणूक आयोगाला विचारला आहे। शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार अशा प्रकारचा एक पक्ष विभाजनाचा जो काही सध्या गोंधळ आपल्या महाराष्ट्रामध्ये चालला आहे त्या संदर्भात ही न्यूज आहे। न्यूज पूर्णच्या पूर्ण राजकीय असल्या कारणाने ॲज इट इज न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयावर मागच्या काही दिवसामध्ये किंवा मागच्या काही वर्षामध्ये आयोगाने बरेचसे प्रश्न विचारले आहेत। कारण अलीकडील काळामध्ये जे काही सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, त्याचा रोल हा ॲक्टिव्ह झालेला आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी सुप्रीम कोर्टवर आधारित जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशासह किती न्यायाधीश बसू शकतात अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे सरळ प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टमध्ये एकूण किती न्यायाधीश असतात अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 25 न्यायाधीश, पर्याय बी 30 न्यायाधीश, पर्याय सी आपल्याकडे आहे 31 न्यायाधीश आणि शेवटी पर्याय डी कोणतीही निश्चित संख्या नाही। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या घटनेमध्ये किंवा एखाद्या कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद करण्यात आली नाहीये की भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ठराविक न्यायाधीश असावे। म्हणजे जो काही नंबर आहे, जो काही आकडा आहे तो या ठिकाणी फिक्स नाहीये। म्हणजेच आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए 62 वर्ष, बी 65 वर्ष, सी 68 वर्ष आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे मित्रांनो 70 वर्ष। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲज अ न्यायाधीश म्हणून कार्य करणारे जे काही न्यायाधीश आहेत त्यांचं निवृत्ती वय हे या ठिकाणी 70 वर्ष असलेलं दिसतं। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। आपली जी पुढची न्यूज आहे ती नक्षलवादी चळवळी संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। गडचिरोलीत 4 नक्षलवादी ठार अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जी काही नक्षलवादी चळवळ आहे ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह असलेली दिसते। आणि जो काही गडचिरोली जिल्हा आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भाचा जो काही एरिया आहे या एरियामध्ये या ठिकाणी गडचिरोली जिल्हा स्थित असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी सरळ या नक्षलवादी चळवळीवर आधारित जे काही आपले MCQ क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पाहूया। भारतात कार्यरत असलेल्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी गटांना सामान्यतः कोणता शब्द वापरला जातो अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए माओवादी, बी नक्षलवादी, सी बंडखोर आणि शेवटी आपल्याकडे डी आहे फुटीरतावादी। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपल्या भारतामध्ये कार्यरत जे काही डाव्या विचारसरणीचे अतिरेकी गट आहे किंवा डाव्या विचारसरणीचा एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जास्त उच्च लेवलची किंवा तीव्र डावी विचारसरणी जी आहे तो जो गट आहे त्या गटाला आपल्या भारतामध्ये नक्षलवादी या नावाने ओळखले जाते। या ठिकाणी जे काही नक्षलवादी ग्रुप आहे ते त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ते काय करतात, हिंसक मार्गाचा या ठिकाणी स्वीकार करतात। त्याच कारणामुळे यांना आपण नक्षलवादी असे म्हणतो। पाहूया प्रश्न क्रमांक 4। भारतातील कोणते राज्य नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। तर या ठिकाणी पर्याय ए आपल्यासमोर आहे केरळ राज्य, पर्याय बी महाराष्ट्र राज्य, सी छत्तीसगड राज्य आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे तमिळनाडू राज्य। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतातील छत्तीसगड हे जे राज्य आहे ते सर्वाधिक प्रमाणात नक्षलवादाने सर्वात प्रभावित असलेले राज्य आहे, जे की महाराष्ट्राच्या पूर्व भाग जो आहे या भागामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या
पूर्व भागातील जो काही हा जो गडचिरोली जिल्हा आहे तो छत्तीसगडला लागून असल्या कारणाने महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये नक्षली चळवळ आपल्याला दिसते। खास करून जे काही आदिवासी समुदाय आहे हा आदिवासी समुदाय प्रामुख्याने या ठिकाणी नक्षलवादी चळवळीमध्ये आपल्याला सामील झालेला दिसतो। याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे जे नक्षलवादी समुदाय आहे तो प्रामुख्याने आदिवासी आहे आणि आदिवासी हा जो समाज आहे तो प्रामुख्याने जंगलावर आणि दुर्गम भागामध्ये राहणारा समाज आहे। बदलत्या काळामध्ये या ठिकाणी जो काही आदिवासी समाज आहे त्यांना त्यांच्या जमिनीपासून त्यांच्या जंगलापासून अलग करण्यात आलं, परिणामी त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला। या उपजीविकेच्या प्रश्नामुळे त्यांनी या ठिकाणी हिंसक मार्गाचा अवलंब केला आहे आणि याचा सर्वाधिक प्रभावित जे राज्य ठरलं ते म्हणजे छत्तीसगड हे राज्य या ठिकाणी आपल्याला दिसतं। पाहूया पुढची न्यूज। पुढची न्यूज या ठिकाणी आपल्यासाठी हापूस आंबा किंवा आंब्याचे जे काही सीझन आहे ते सध्या सुरू होत आहे त्यावर आधारित आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। आंब्याची आवक वाढल्याने ऐन हंगामात दरात घसरण, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की जागतिक स्तरावर सर्वाधिक आंब्याचे उत्पादन हे भारतामध्ये होते आणि भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा ज्याला की आपण अल्फान्सो मँगो म्हणतो त्या मँगोचं उत्पादन केलं जातं। भारताचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे। जगामध्ये या आंब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि आपणा सर्वांचा आवडताही तो आंबा आहे। या ठिकाणी या आंब्यावर आधारित जो काही MCQ क्वेश्चन आपण पाहणार आहोत जो की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न 5, अल्फान्सो आंबा कशासाठी ओळखला जातो, अशा प्रकारचा आपला सरळ प्रश्न आहे। म्हणजे नेमका अल्फान्सो आंबा कशामुळे प्रसिद्ध आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए, त्याचा आकार मोठा आहे म्हणून, बी, तंतुमय त्याचा पोत आहे म्हणून, सी, गोड चव आणि या ठिकाणी सुगंधासाठी तो प्रसिद्ध आहे, बी, त्वचेचा हिरवा रंग। आपण सर्वांना माहिती आहे आंबा जेव्हा अपरिपक्व अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्याच्या त्वचेचा रंग हा हिरवा असतो। आंबे बरेचसे हे आकाराने मोठेही असू शकतात, काही आंब्यामध्ये तंतुमय पोतही असतो, परंतु खास करून अल्फान्सो आंबा जो हापूस आंबा आहे तो प्रसिद्ध आहे। याचा मागचं मुख्य कारण म्हणजे तो चवीला गोड आहे आणि तो सुगंधी सुद्धा आहे। अशा प्रकारची 2 गुण वैशिष्ट्ये या ठिकाणी अल्फान्सो आंब्यामध्ये आपल्याला दिसतात। पाहूया प्रश्न क्रमांक 6, अल्फान्सो आंब्याच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती सर्वात योग्य आहे, म्हणजे कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये हापूस आंब्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे होतं अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए, वालुकामय माती, बी, चिकन माती, सी, चिकन वालुकामय माती आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे गाळाची माती। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही हापूस आंबा आहे हापूस आंब्याचं उत्पादन वालुकामय जी काही माती असते त्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर होते। आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही कोकणचा भाग आहे पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये अशा प्रकारची माती ही मोठ्या प्रमाणावर सापडते। या भागामध्येच मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याचं उत्पादन होताना आपल्याला दिसतं आणि यामागे मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी आढळणारी वालुकामय माती जी की आंबा उत्पादनासाठी पोषक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे CA संदर्भात, म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा अलीकडे जे गव्हर्नमेंटने लागू केला आहे त्या संदर्भात न्यूज आहे। न्यूज पाहूया। CA प्रकरणी केंद्राला नोटीस, अशा प्रकारे न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी CA काय आहे यावर आपण चर्चा मागच्या काही व्हिडिओमध्ये केली आहे। आता या ठिकाणी सरळ जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 7, नागरिकत्व सुधारणा कायदा CAA भारतीय संसदेने कधी मंजूर केला, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे 2018, बी 2019, सी 2020 आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे 2021। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतीय सुधारणा कायदा ज्याला की आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट असे म्हणतो हा 2019 मध्ये भारतीय पार्लमेंटने भारतीय संसदेने पारित केला आहे, मंजूर केला आहे, जो की या ठिकाणी मागच्या काही दिवसामध्ये तो लागूही करण्यात आला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणता समुदाय नागरिकत्व दुरुस्ती कायदा अंतर्गत नागरिकत्वासाठी पात्र आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्यामध्ये पर्याय ए हिंदू, सिख, बौद्ध धर्मीय, जैन धर्मीय, पारशी, ख्रिश्चन, पर्याय बी मुस्लिम, जैन, सिख, बौद्ध
ख्रिश्चन, पारसी. सी. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी. आणि शेवटी पर्याय डी हिंदू, सीख, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे CAA अंतर्गत नागरिकत्वासाठी या ठिकाणी हिंदू धर्मीय, सीख धर्मीय, बौद्ध धर्मीय, जैन धर्मीय, पारशी आणि ख्रिश्चन हे समुदाय या ठिकाणी पात्र असतील CAA च्या अंतर्गत. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये यावर फिक्स क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे जे की या ठिकाणी जेनेरिक औषधा संदर्भात आहे. सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया. जेनेरिक औषधांची दुकानदारी सुरूच अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल. अलीकडे न्यूज अशी आली होती की या ठिकाणी दिल्ली स्थित एका कंपनीला या ठिकाणी जेनेरिक औषधांचे जे काही डिलिव्हरी आहे ते करण्यासंदर्भात या ठिकाणी आदेश देण्यात आले होते. म्हणजे या ठिकाणी ज्या कोणत्या कंपनी या ठिकाणी जेनेरिक औषधाचा पुरवठा करत आहे त्या कंपनीवर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, बरेच इलिगल मामले दर्ज आहेत. पुन्हा याच ठिकाणी अशा प्रकारच्या दुसऱ्या काही कंपन्यांना या ठिकाणी तशा प्रकारची परवानगी दिल्या कारणाने या ठिकाणी जेनेरिक औषधे हे न्यूजमध्ये असलेले दिसत आहेत. सरळ या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जे काही जेनेरिक औषधे आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सरळ त्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया. जेनेरिक औषधे काय आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे, पर्याय बी ब्रँड नाव असलेली पण पेटंट नसलेली औषधे, पर्याय सी औषधे त्यांच्या रासायनिक किंवा जेनेरिक नावाने ब्रँडशिवाय विकली जातात, शेवटी पर्याय डी औषधे केवळ सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जेनेरिक ही ती औषधे आहेत जी की रासायनिक आणि जेनेरिक दृष्ट्या ब्रँडेड जे काही औषधे आहेत त्यांच्या गुणवत्तेचीच असतात, परंतु ही जी औषधे आहेत ती ब्रँडशिवाय विकली जातात. अशा औषधांना आपण जेनेरिक औषधे म्हणतो. म्हणजेच प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. चलूया शेवटच्या प्रश्नाकडे पाहूया. प्रश्न क्रमांक 10. भारतात जेनेरिक औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणते नियामक प्राधिकरण जबाबदार आहे अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकन प्राधिकरण ज्याला की आपण FSSAI म्हणतो, त्यानंतर पर्याय बी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, पर्याय सी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि शेवटी पर्याय डी इंडियन फार्माकोपिया कमिशन. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. आपल्या भारतामध्ये जे काही जेनेरिक औषधे आहेत त्यांची गुणवत्ता कशा प्रकारची आहे, ती नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी सुरक्षित आहेत का हे सुनिश्चित करण्याचं कार्य किंवा काम या ठिकाणी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून केलं जातं. म्हणजे प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण नवनवीन अपडेट आहे त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.